हे असं पाठीमागे दिसते आमचं घर. हे मिस्त्री आहेत आमच्या घराला आता काम करायला. दाखवू नको म्हाताऱ्याला. अरे जाणार की जेणेकरून कडाचं पाणी खाली जाऊ नाही. हां असाच कट तिथं मारून घेऊया त्या खड्ड्याचा. मग बाकी काही कट नाही, काय नाही तेवढंच की दोन. खरं बाहेर तिकडचं फक्त एकदा खड्डा काढा नाही अजून, कारण पान पुरतं का नाही माहीत नाही म्हणून. आजचा पूर्ण दिवस गेला आणि आता फायनली होईत आले काम. आणि आमच्या घरात थोडंसं राहिले आणि नटं जमलेली परत आणायला गारगोडला गेलेली मी. आणि आता इथलं राहिले ते अर्धा करायला तो. माझं आजचं काही प्लॅनिंग नव्हते ते यायचं. आणि हे राजूबाई येऊ याला तुम्ही माझ्या इथनं मागच्या व्हिडिओत बघितला असेल की आमच्या घराच्या समोरचं घर ज्यावेळी बांधायचं आलं त्यावेळी मी व्हिडिओ केलेला. आणि आता कसं आले हे इथे एकटंच काम करायला तर मला माणसं गावणार. मग आज मला काय काम नव्हतं, मग म्हणलं याच्याबरोबर येतो. आणि आज आम्ही तुम्हाला सांगतो हे पाठीमागचं जे घर आहे ह्याच्या सगळ्या खापऱ्या काढून इथनं जवळपास किती 100 मीटर असेल की ते. जरा मी जाऊन येऊन एवढ्या अंतर आम्ही त्या खापऱ्या ठेवल्या. आता संध्याकाळी 4 वाजले आणि सकाळपासून त्या कामात आहे. आणि आता इथलं ही लाकडं तेवढे काढायला मग आता काढणार आम्ही. मग झालं आमचं काम. मग काय उद्या JCB येणार आणि ते डिमॉलिश करणार आहे. सांगतो आज जून महिन्याची 15 तारीख आहे आणि अस्सल कडक ऊन लागायला लागले. भात तर लोकांनी पेरल्यात आणि पाऊस काय पडायचं लक्षण नाही. आणि पाऊस पडेल का नाही मला माहीत नाही. तर निसर्गाचा कोण सांगू शकत नाही निसर्गाला काय. आत्ता मित्रांनो तुम्हाला सांगतो मी नदीकडे आले आणि इतक्या वर्षात एवढं पाणी खाली गेले. जून महिन्याची आज 16 तारीख आहे आणि पाऊस अजिबातच नाही. म्हणजे ना वळवाचा पाऊस आहे ना रेग्युलर पाऊस आहे, काहीच नाही पाऊस. आणि नदीचं पाणी एवढं खाली गेले सगळं टोटली. मोटरी वगैरे सगळं आता म्हणजे काढून नेलेलं आहे. आणि आता शेतासनी पाण्याची गरज बसायला लागल्या. निसर्गाचं काय सांगू शकत नाही आणि किती वेळ पाऊस पडणार नाही काय माहीत नाही. त्यामुळे मी आता दुपारचं पोहायला आलेलो तर मी बघतोय तर पाणी पूर्णच असं रिकाम आहे. हे आता पाणी बघा. आम्ही पाहायला यायचं त्यावेळी हे दगड तर कमीत कमी मोजलेला असायचा आणि इथंपर्यंत पाणी असायचं या मुळापर्यंत. आणि आता कितीतरी खाली आहे पाणी, म्हणजे पाणीच नाही आहे टोटल. आता आंघोळ झाल्या माझी आणि आंघोळ म्हणायला गेलं तर लय मजा आली कारण कोमट पाणी वाटते. तसंच कम्प्युटर दिवसभर जरा मोबाईल बघत बसलेलो कारण आज मला जरा लर्निंग करायचं होतं. भरपूर काय काय शिकायचं होतं. मग ते मी बघत बसलो. मला कळलंच नाही किती वेळ गेला. जवळपास मला 4-5 GB डेटा संपला. माझा अनलिमिटेड पॅक आहे थोडा, त्यामुळे डेटा मला तेवढा संपला आहे. आणि आता वाजलेत मला, म्हणजे सांगतो तुम्हाला वाजलेत किती 8:20 झाल्या ती. म्हणजे अजून मी सकाळी जसं म्हणजे तिथनं पाहून आलो तसं मला 3 वाजले आडवून कंटिन्यू मी मोबाईल बघालतो. आणि मला ब्रेक पण करून झालं नाही कारण मी सरळ हे मोबाईल सायलेंटला टाकला आणि दुसऱ्या मोबाईलवरती हॉटस्पॉट घेऊन मी व्हिडिओ बघालतो. म्हणजे मला शिकायला मिळेल काहीतरी नवीन. त्यामुळे आज मी त्या ह्याच्यातच होतो आणि मला भारी वाटलं आज शिकायला मिळालं. मग आता जरा उठतो, भूक लागल्या जोरात, आता जेवायचं. सकाळी मी उठले आणि इंस्टाग्राम बघितलेलं. इंस्टाग्रामवरती असं समजलं की पेरूला जास्त हे आहे आणि पेरूला जास्त प्रोटीन आहे. मग आता पेरू खायला चालले मी, काय करायचं सांगा. पेरूलाही पिकल्या म्हणजे असं एवढं पिवळं झालं पोट. तेवढंच 2-3 काढून आणलं कारण भयानक पिकल्यात. कारण पाऊस पडा आणि त्यामुळे काय झाडलं नाही ते. आणि पाऊस पडायला पाहिजे. सगळे जाऊन येतात 7-7:30 आणि मी निघाले 7:15-8:30ला. आणि मी आता विचारलं काल शिपाई पण तिथं ते दुरुस्त करायला तर पाईप तिथे. म्हटलं आज नदीला पाणी आलं काय. मग काल मी गेलेलो तुम्हाला माहिती आहे. तर ते काल पाणी तेवढं होतं का मी आता बघतो जाऊन किती पाणी आले. कारण पाण्याचा प्रश्न आहे. कारण धरणातनं सोडले म्हणतात पण 26% साठा, पण 26% साठा शिल्लक आहे. मग काय अडचणच आहे त्याची पाण्याची. आणि आज तारीख 17 आहे जून. पाणी आले असं सगळे म्हणायला लागल्यात. बघूया जाऊन आता. सगळे पळून गेल्यात. आणि अमोलला मी विचारलं की बाबा पाणी आहे का नदीला, तर अमोल म्हटलं हाय. तर खरंच आहे पाणी. कालच्यापेक्षा जास्त पाणी आज आहे. काल म्हटलं तसं तुम्हाला हे दगड ह्याच्या दगडाच्या खाली पण पाणी होतं आणि पलीकडचा तो पट्टा दिसत होता. आता नाही, आता पाणी आहे आत. साबण यात पडलाय आणि हो साबण गणपाचा आहे आमच्या. साबण आता हात घालून पण निघाला. हेच बिळ आहे कसलं रे, सापाचं नाव. अरे खेकड्याच रे. साबण निम्मा केला बघा. एवढ्या हात साबण गेला. साबण आणि हात घालेला. हे हात घालून गोष्टी आले. त्यात दगड पडला असता आता. हळू जो काढ दगड पिला दगड मागे घेतो. इथंच काढू का खाली. साबण काढल्याशिवाय काय शांब्या ग बसणार नाही. वर्किंग प्रो खेकडं बाहेर येईल बघ त्यांना.
अरे चप्पल बी आहे आता चप्पल हे नाही लय जाम झाली ती आता काय नाही रे देव घरात आलाय माती लागली नाही काढून. आता घराच्या मागे आम्ही शेड मारले आणि गेले 8 दिवस झाले मी हे मोरम इथला इथं टाकायला लागले. बरं मला त्याच्यात जमना. तुम्हाला सांगतो मी आज सकाळी म्हटलं लवकर उठून ते करायचं. सकाळी बी नाही जमना कारण ती बॉडी माझी थकली एवढी असं दुखायला लागली. कधी झोपणं असं वाटते मला. तरी पण मला आज मी म्हटलं काय बी होऊन द्या आज ते दुरुस्त करायचं आणि इथं जर असं ओटा करायचा म्हणजे युटिलिटी करायची आपल्याला. तिथं भांडे वगैरे धुवायला गावतील असं इथं असं रफ आहे. आता बघूया मला कितपत जमते करायला. हार्डवर्क म्हणजे काय असते ही दररोज काम करणाऱ्यांचं काय हाल होत असतील विचार करा. आम्ही कधीतरी उठणार कधीतरी जरासं मुरम टाक कुठं काय करणार पण हार्डवर्क करण्याचं जोरात म्हणजे जे दररोजचे बाबा माल कालवणारे आहेत गावंडी आहेत चिरं उचलून ठेवावं लागतात त्यांचा हाल काय होत असतील. डेंजर आहे क्लिप बाई. तरी मी उडका लागलो हे हाय टेबलवरच. तसंही मला हे डबल काम लागले आणि डबल काम म्हणजे कसं की मी तिकडे सगळं मुरुम होता तर इथं पोल टाकायचं म्हणून मी सगळा मुरुम इथे टाकला वरती आणि आता इथलं लेवल म्हणजे इथं मला सगळं साफसफाई करायची आणि इथे जरासं म्हणजे युटिलिटी बनवायची आहे म्हणजे जेणेकरून धुणी भांडी करता येईल अशी जागा आणि त्यासाठी मी परत हा मुरुम आता उचलून परत तिकडे टाकला. तर तसं इकडचं काम झालं आहे ऑलरेडी. मग आता हे काम करणार बघूया आज मला किती वेळ लागते कामाला करायला. हे आता तुम्हाला खरं सांगतो आता माझं इथं काम चालू होतं. आता वाजल्यात 12 तोपर्यंत मला एखादा फोन आला. मला म्हटलं असं असं संध्याकाळी हळदीच्या ऑर्डर आणि लग्न आहे आणि तुम्ही सोबत पाहिजे. आता माझं हातातलं काम सोडलं तर मला उद्या हे सगळं दुसऱ्या कोणाला तर द्यायचं बोला त्याला हजेरी द्यायला पाहिजे. म्हटलं मला पैसे ऑनलाईन पाठवल्याशिवाय येणार नाही. त्याने आता पाठवल्यात. मला ते निम्मं काम करून आता जायला पाहिजे कारण लांब जायचं आहे बेळगावकडे जायचं आहे. तर मला आवरायला पाहिजे अजून 1 तासभर आहे. सोडा तासभरात काय होते तेवढं मी सगळं टाकणार आणि त्याच्यानंतर मी निघणार इथनं. नुसतंच हातपाय धुतला जाता आणि आवरून बसतो कारण आता मुरुम सगळं टाकून इथला झाला आहे मला. हे उकरायचं होतं उकरून सगळं बाजूला टाकायचं होतं मला खरं ते टाकता आलं नाही कारण आता तिकडे जायला लागलं. आता वाजलेत 12 मला अजून एक माझं काम आहे ते आवरायला लागणार आणि मग निघायला पाहिजे. अरे बूट घाल की व्यवस्थित बूट घाल ते व्यवस्थित पायात मग जायचं. गड चालवू काय मला बुद्ध मनुष्याला वीर बघा. तर तुम्हाला सांगतो सकाळी नंबर लावून गेलेला मी अमोलकडे आणि दुपारी येऊन तरी पण 4 माझ्या पुढे होते काम थांबायला लागलं मला. आणि आता अमोल बघा अमोल मोबाईल बघत कस्टमरच्या चेअरमध्ये असा निवांत पडून राहिला आहे म्हणजे जवळपास तो अर्धा तास झाला ते निवांत रेस्ट घ्यायला आहे. दुपारच्या वेळी कोण नसते आणि आमच्या गावातल्याने हा व्हिडिओ बघितला तर दुपारी कधी कधी फोन करून त्याला येत जावा. कधी कधी तर जेवायला घराकडे जाते झोपायला पण आता जायच नाही कारण बिझनेस आहे ना शेवटी.